नाशिकमधले सुमारे 200 भाविक हे परदेशात अडकलेले आहेत। जिद्दा विमानतळ बंद झालंय, मक्कासाठी गेलेले भाविक अडकलेले आहेत, तर वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनींकडून हे यात्रेकरू गेलेले होते आणि ते आता अडकलेले आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा यात्रेकरूंना फटका बसलेला आहे। नागपूरमधले पर्यटक सुद्धा दुबईमध्ये अडकलेले आहेत। चिकटे आणि घारफेंडे कुटुंबातील 9 जण दुबईत अडकलेले आहेत। 3 मार्चला हे सर्वजण भारतात परतणार होते। दुबई विमानतळ बंद केल्यानं पर्यटक आता अडकलेले आहेत। हॉटेलमधून बाहेर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली। हॉटेलनंच नाश्ता आणि जेवणाची सोय सुद्धा करून दिली आहे। नागपूर, अमरावती आणि यवतमाळमधील 27 जण सध्या दुबईमध्ये अडकलेले आहेत। गव्हर्नमेंटकडून एक अपेक्षा आहे की आम्हाला जितक्या लवकर जी काही मदत होईल ते करावी। आम्ही सगळे सुखरूप आमच्या इंडियामध्ये यायला इच्छुक आहे, कारण का इथे वारंवार 24 तास जिकडून तिकडून मिसाईल न्यूज बघत असून आम्हाला सगळं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तरी पण आम्ही इथे थोडं सेफ आहे। सेफ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला आमचं रिटर्न अबुधाबीवरून 3 तारखेला मुंबई असं आहे, पण ते पॉसिबल होते नाही होत ते आम्हाला माहीत नाही। करिता मी हा व्हिडिओ बनवून आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही मदत मागत आहे, त्याने आम्हाला मदत करावी ही विनंती। हिंगोलीतील खुशी बडेरा दुबईमध्ये अडकलेली आहे। शैक्षणिक सहलीसाठी ती दुबईमध्ये गेलेली होती, तर खुशीसह 79 विद्यार्थी सध्या दुबईत अडकलेले आहेत। दुबईच्या हॉटेलमध्ये सर्व सुखरूप असल्याची महाविद्यालय प्रशासनाने माहिती दिलेली आहे, तर दुबईमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसलाय। या शैक्षणिक सहलीमध्ये हिंगोलीतील एक विद्यार्थिनी खुशी बडेरा देखील गेली होती, मात्र युद्धामुळे ती सुद्धा तिकडे अडकलेली आहे। पुण्यातल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये MBBSचं शिक्षण घेणाऱ्या 80 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल ही दुबईला गेली होती। 1 मार्च रोजी हे सर्व विद्यार्थी मुंबईकडे वळणार होते, मात्र युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आणि त्यामुळे 80 विद्यार्थी दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकलेले आहेत। दरम्यान महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सतत संपर्क केला जात असून विद्यार्थी सुरक्षित असल्याचं आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने पालकांना दिले। मध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीमध्ये हिंगोलीची काही म्हणजे एक विद्यार्थिनी आहे, ती विद्यार्थी या ठिकाणी अडकलेली आहे। त्यासोबत जे 79 विद्यार्थी देखील अडकलेले आहेत। जी खुशी आहे त्या खुशीचे वडील आपल्यासोबत आहेत। आपण खुशीचा नेमका कधी संपर्क झाला होता, खुशी कधी बोलली होती, हे त्यांच्याकडून थेट जाणून घ्या। मला सांगा भाऊ, नेमकं खुशीसोबत तुमचं बोलणं कधी झालं होतं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला कधी कळालं होतं? खुशीसोबत तर रोजच बोलणं होत होतं आणि ते युद्ध सुरू झालं म्हणून TV वरूनच समजलं। तर मग आम्ही तिला कॉन्टॅक्ट केलं, तर ती म्हणली सध्या तर इथं काही असं वाटत नाही। मग नंतर माहीत झालं, मग ती पण सर्व मुलांना घेऊन ते शिक्षक लोक पण हॉटेलमध्ये गेले आणि तिथं राहिले सर्व। नेमकं आपल्या खुशीसोबत भाऊ नेमकं किती विद्यार्थी आहेत आणि ते आता दुबईमध्ये नेमकं कोण्या ठिकाणी थांबलेले आहेत, काय एकंदरीत खुशीनं सांगले आपल्याला? खुशीनं एवढंच सांगितलं आहे की आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत म्हणून। तर मला वाटते बहुतेक 80 विद्यार्थी आहेत तिथं। नक्कीच, तर आपण बघितलं असेल, कारण कुटुंब हे आपल्या मुलीसाठी व्याकुळ झालं होतं। मात्र खुशीचा जेव्हा काय फोन आला होता, तेव्हा मात्र कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडलेला आहे आणि खुशी जी आहे तर 1-2 दिवसामध्ये आपल्या घरी म्हणजे मायदेशी परतेल अशी माहिती जी आहे ते त्यांच्या कुटुंबाने दिली आहे। आता निश्चितच खुशी कधी परतेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। तर सांगलीच्या कुपवाडातील 30 पर्यटक दुबईमध्ये अडकलेले आहेत। पर्यटनासाठी 30 जणांचा ग्रुप दुबईमध्ये गेला होता, मात्र इराण-इस्रायल युद्धामुळे विमान सेवा बंद झाल्यानं सर्व पर्यटक आता दुबईमध्येच अडकले। सर्वजण सध्या सुखरूप आहेत। एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कुपवाड येथील हे सर्व पर्यटक दुबईमध्ये फिरण्यासाठी गेले होते। युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते दुबईतच अडकलेले आहेत। हॉटेलच्या परिसरातील काही अंतरावर स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्यानं भारत सरकारने आमची सुटका करावी अशी मागणी या पर्यटकांकडून आता करण्यात येते। पर्यटनासाठी दुबईला गेलेले पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सुमारे 40 नागरिक गेल्या 2 ते 3 दिवसांपासून एका हॉटेलमध्ये अडकून पडलेत। या पर्यटकांनी आता एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आपल्याला मायदेशी परत नेण्याची विनंती त्यांनी केली। माझ्या सासूबाई आहेत आणि आत्या 4 जणी, म्हणजे टोटल 6 नातेवाईक आहेत आमचे। आणि तसं फोन वगैरे आहेत,
पण एक 2-3 दिवसानंतर आता त्यांना पण टेन्शन यायला लागले की आम्ही घरी कधी जाणार आहोत. तर महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या कुटुंबियांना आणि सर्व पिंपरी चिंचवडकरांच्या पर्यटकांना सुखरूप घरी आणावे, एवढीच विनंती आहे. आमच्या घरातील टोटल 5-6 माणसं आहेत. त्याच्यामध्ये एकाच फॅमिलीतली 4 जणी आहेत आणि महिलांची संख्या जास्त आहे सगळ्यात. फक्त माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 पुरुष असतील. 41 जणांचा ग्रुप आहे पिंपरी चिंचवडमधून. त्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका सुमनताई नेटके या त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर भारत सरकारला व महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पिंपरी चिंचवड या भागातील, पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील जेवढे काही लोक असतील त्यांना सुखरूप बाहेर काढावे अशी त्यांना विनंती करतो. जरी सरकारने सांगितले की सुखरूप आहेत, परंतु त्यांची ती एक अस्वस्थता आहे. अक्षरशः ते रडत होते तिथं आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की त्यांनी लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचावं आणि सरकारने थोडक्यात आपले राज्याचे जे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ साहेब, आपले ते विमान मंत्री पण आहेत, तर त्यांनी ह्याची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर विमानाची सोय किंवा कुठल्या तरी परिस्थितीमध्ये त्यांनी आमच्यापर्यंत त्यांना सुखरूप पोहोचवावं. त्यांनाही आणि इतर जेवढे काही आपले बाकीचे लोक जे आहेत त्यांना सर्वांना त्यांच्या त्यांच्या घरी व्यवस्थित पोहोचावं एवढीच आमची अपेक्षा आहे.